बघता तुला मी जोडलेले हात दिसले, पण माझ्या डोक्यात जे काही शिजते ते नाही दिसलं. असं कसं काय मी वागू शकतो? माझं मलाही आश्चर्य वाटतंय. एकदा एखादा डाव टाकायचं ठरवलं की मग मी जिद्दीने पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही. मूर्ख मुली, फटाक्यामध्ये बॉम्ब काय माझ्यासाठी ठेवला होता? तुझ्यासाठी ठेवला होता. तुला संपवण्यासाठी ठेवला होता. पण नशिबानं वाचलीस. मला वाचवताना त्या बॉम्बस्फोटामध्ये जर तू मेली असतीस ना, तर मला अपार आनंद झाला असता. अपार आनंद. ठीक है, आज नहीं कल से ही. आता ही जबाबदारी मी अंबिकावरती सोपवलेली आहे. आणि अंबिका असले प्लॅन करण्यामध्ये भयंकर तरबेज आहे. ती असा काही प्लॅन करेल की त्याच्यातून तुझी सुटका होणं शक्य नाही. तो प्लॅन सक्सेस होणार, तू कायमची या घरातून निघून जाणार. आणि मग सारंग आणि आर्या यांचं लग्न आम्ही धूम धडाक्यात करणार. मुक्ता, आतापर्यंत खूप हुशारी दाखवलीस ग. पण आता ही अंबिका तुला एका पिंजऱ्यात अडकवणार. आता बघूया तुला या पिंजऱ्यातून कोण बाहेर काढतंय. देवी आई स्वप्नात, तिच्या चेहऱ्यावर पण काळजी होती. मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती. आणि डोळ्यात पण पाणी, आईच्या डोळ्यात पाणी. असं कसं विचित्र स्वप्न पडलं. ते पण सगळं चांगलं होत असताना मला पण या खोलीत आल्यापासून अवघडल्यासारखं वाटत आहे. काही चुकीचं घडतंय का? नाही नाही नाही, आता काही चुकीचं नाही घडणार. मग आईच्या डोळ्यात पाणी. आई, तुला काही समजायचंय का? मला काहीच कळत नाही ग. आई, मला लवकर बरं कर आणि लढायचं बळ दे. अरे यार, काल रात्री आपणच आधी झोपलो.
तिला थोपटून झोपी जावं असं म्हटलं आणि मीच अहो अरे तू पडून राहा. पड तू पड पड. झोप झाली ना नीट? होय, तुम्हाला झोप लागलेली पाहून मलाही लागली. आता मी पण अनबिलिव्हेबल. म्हणजे मी काल रात्री विचार केला की आधी तुला झोपवेन, पण तुझ्या आधी मीच गुडूप झालो. ए थांबा. बरं वाटतंय? मुक्ता मुक्ता अगं तू पडून राहा मुक्ता. अहो नाही, आपल्याला उठायला लय उशीरच झाला आज. का काही उशीर झाला नाही. तुला आरामाची गरज आहे ना. तू पड. ये. अहो नाही, आधी दरवाजात कोण आहे ते पहा. ते मी बघतो, पण मुक्ता त्याआधी तू मला दिलेला शब्द तुला पाळावा लागेल. कोणता शब्द? कोणता शब्द? अरे तू अनबिलिव्हेबल आहेस. तू मला म्हणाली होतीस की माझ्या रूम मध्ये राहायला आल्यावर तू मला आय लव्ह यू म्हणणार आहेस.